तुम्ही ही सगळी जी माहिती देताय बारकाईने त्याचा खरंच पालकांना खूप फायदा होत असेल. कारण माझा भाऊ मागच्या वर्षी 12वीत होता आणि तेव्हा आम्हाला जेईई मेन्सच्या मार्कांवर ॲडमिशन मिळते की नाही याची काहीच माहिती नव्हती. त्यावेळी खूप गोंधळ आमच्या घरी तयार झाला होता. तर मला तुम्हाला पुढचा प्रश्न तोच विचारायचा आहे, की अशी ॲडमिशन मिळते का जेईई मेन्सच्या मार्कांवर? हो. तर जेईई मेन ही ऑल ओव्हर इंडिया एंट्रन्स एक्झाम घेतली जाते आणि जेईई मेनच्या माध्यमातून जर पाहिलं तर 15% कोटा हा जेईई मेनच्या माध्यमातून भरला जातो. COEPला जर आला तुम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, त्या ठिकाणी 25% कोटा हा तुम्हाला जेईई मेनच्या माध्यमातून भरला जातो. म्हणजे तो ॲडिशनल आहे. 100% जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलं, तर 120 सीट आहेत. तर 120च्या 120 सीट या तुमच्या सीईटीच्या माध्यमातून, 25% म्हणजे 30 जागा ह्या जेईई मेनच्या माध्यमातून, ई-डब्ल्यू-एसच्या 10% ई-डब्ल्यू-एस म्हणजे जवळपास 12 जागा ह्या ई-डब्ल्यू-एसच्या माध्यमातून भरल्या जातात आणि 5% टी-एफ-डब्ल्यू-एसच्या माध्यमातून अशा सीट्स असतात. त्यामुळे जेईई मेनचा खूप फायदा होतो. माझे विद्यार्थी